माझं नाव फुलचंद चांगदेव तांबडे. माझं नांदूर घाटमध्ये दुकान आहे, सोनी एजन्सी नावाने. सबमर्सिबल पंप, ओपन वेल, PVC पाईप, स्प्रिंकलर पाईप, ॲग्रिकल्चरमध्ये लागणारे सगळे वस्तू आहेत. तर माझ्याकडं सगळं भेटत असताना नांदूरसारख्या ठिकाणी पूर्ण उपलब्ध आणि क्वालिटी सामान ठेवल्यामुळं कस्टमर 100 किलोमीटरहून येतात आणि त्यांना पण सर्व्हिस देण्याचं काम प्रामाणिकपणे मी करतो. आणि हे करण्यापाठीमागं खाली पैसेच कामाला येत नाही, मेहनत, आईवडिलाचे आशीर्वाद आणि मित्र कंपनी जी असते त्यांचे पण आशीर्वाद आणि गिरायकांचे आशीर्वाद, हे सगळं कामाला येतं. पण हे करण्यामागं मेहनत खूप करण्याची गरज आहे. माझ्याकडे भरपूर आहे म्हणून बसून चालत नाही. आणि नवीन पिढीसाठी तर हे ऐकण्यातच गरजेचं आहे. मेहनत नाही केली तर तुमचं काहीच होणार नाही, कुठल्याही क्षेत्रात जा. तर आज लातूरपासून उस्मानाबाद, बीड, सिरसाळा, आंबेजोगाई इथून कस्टमर येतात. तर मेहनत आणि घरी आई वडिलाला सांभाळणं ही आशीर्वाद. यश म्हणजे नेमकं काय, तर यशाची व्याख्या काय? जेव्हा तुमच्या नावाची चर्चा होते, तुमच्या गुणांची चर्चा होते, तुमच्या व्यवहाराची चर्चा होते आणि ही चर्चा जेव्हा चांगली होते तेव्हा खऱ्या अर्थानं त्याला आपण काय म्हणतो बरं, यशोगाथा. आज या ठिकाणी यशोगाथा मांडण्यासाठी मी आलोय न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून केज तालुक्यातील नांदूरघाट या गावामध्ये. आणि या गावामध्ये मागच्या अनेक वर्षापासून उद्योग विश्वामध्ये ज्या व्यक्तीनं प्रामाणिकपणे स्वतःचं नाव केलं, जनमानसामध्ये स्वतःची ओळख तयार केली, असे सन्माननीय उद्योजक फुलचंद चांगदेव तांबडे आपल्यासमोर आहेत, ज्यांची सोनी एजन्सी या गावामध्ये आहे. पाहूया आपण नेमकं त्यांच्या उद्योगातील यशाचं रहस्य काय नेमकं. कारण कुठल्याही व्यक्तीला यश मिळत नाही तर ज्या व्यक्तीकडे अनेक चांगले गुण असतात, मी एक नाही म्हणत, अनेक चांगले गुण असतात, तेव्हा त्या व्यक्तीकडे या ठिकाणी लोक धावून येतात, लोक विश्वास ठेवतात आणि मग खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीचं नाव होतं. सर, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. सुरुवात करूया तिथून. अगदी मुळामध्ये तुमचं गाव तसं वाशी तालुक्यातलं, धाराशिव जिल्हा नाही का? काय सांगाल नेमकं की तुमचं गाव, तुमचे आई वडील, एकूणच तुमचं जे तांबडे कुटुंब आहे त्या कुटुंबाबद्दल आणि एकूणच तुमच्या बालपणीच्या विश्वाबद्दल. माझं गाव डोंगरेवाडी, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव. तर माझा जन्म डोंगरेवाडी गावात झाला आणि आम्ही 3 भाऊ, त्याच्यात 2 नंबरचा मी. मोठे भाऊ जे ते शिक्षक आणि छोटे भाऊ ते शिक्षण मेडिकल क्षेत्रात होते. आणि मी ती माझं शिक्षणच 3री झालं. 2 भावंडाला शिकवण्यासाठी आर्थिक परिस्थिती नव्हती म्हणून मी शेतीत काम करून लागलो. सुरुवातीला तुम्ही शेतीमध्ये काम केलं आहे, अगदी घरची परिस्थिती एवढी काही स्ट्रॉंग होते अशी नाही का? एक विचारावं वाटतं की जेव्हा या ठिकाणी जबाबदारी लवकरच आपल्या खांद्यावर येते, जबाबदारी जाणीव होते, तुम्हाला तुमच्या जबाबदारी जाणीव केव्हा झाली की अरे आपण काहीतरी केलं पाहिजे? मला वयाच्या 8व्या वर्षी फार लवकर झाली नाही का? वयाच्या 8व्या. मला साहेब विचारावं वाटतं की ज्या वयामध्ये खेळायचं असतं, बागडायचं असतं, आई वडिलांकडे हट्ट करायचा असतो, त्या अगदी कोवळ्या वयामध्ये
तुम्हाला जबाबदारी जाणीव झाली आणि तुम्ही कामाला लागलात. मला एक विचारावंसं वाटतं की ज्या दिवशी जाणीव झाली तो प्रसंग, तो दिवस आज आठवतो का? आठवतो. सांगा. दिवस प्रसंग आठवतो. मोठे भाऊ ज्या वेळेस D.Ed झालेलं होतं अच्छा. आणि D.Ed झालेले असताना नोकरीला लागली बरं. आणि आम्हाला जमीन मोजून 15 एकर तिघा भावात. तिघा भावात. बरं. आणि वडील तसे सुशिक्षित होते पण आर्थिक परिस्थितीनं गांजलेले होते. पण त्या काळात वडिलांचं 2 भावाचे शिक्षण करणं, आईचा आजारपण, शेतीत उत्पन्न जेमतेम निघत नव्हतं त्यावेळेस खर्च. या हिशोबात मी शेतीत काम करायला आई वडिलांना मलाही केलं. अच्छा. बरं. तुम्हाला लवकरच जाणीव झाली. बऱ्याच वेळेला काय होतं की मुलं मोठी होतात, अगदी D.Ed B.Ed होतं आणि तरी पण जाणीव होत नाही की बापाचं नेमकं काय चाललंय, बापाच्या मनात काय चाललंय, नेमकं काय नेमका त्रास व्हायलाय. हल्लीची पिढी जी आहे ते अगदी असं मला वाटतं बहुतांश या ठिकाणी तुम्ही काही करा पण आम्हाला पैसे द्या, नाही का. तुमची पिढी म्हणजे अशी होती की आई वडिलांना देव मानणारी, आई वडिलांवर प्रेम करणारी आणि आई वडिलांना त्रास झाला नाही पाहिजे ही जाणीव त्या लेकरांना होती. तुम्हाला फार लवकरच जाणीव झाली आणि तुम्ही शेतीमध्ये कामाला सुरुवात केली. साधारणतः विचार वाटतं त्या काळामध्ये मग शाळा जी आहे तुमची, म्हणजे तुम्हाला शाळा शिकायला आवडत होती का नाही? मला शाळा शिकायला आवडत होती. आवडत होती. बरं. पण एवढं बी नव्हतं. मग किती मला कामाची ओढ. कितीपर्यंत शिक्षण झालं मग? माझं 3री पर्यंत शिक्षण. फार 4थीला 6 महिने शाळेत गेलो. अल्प शिक्षण झालं, नाही का? अल्प शिक्षण. बरं. मला असं वाटतं की तुमचं शिक्षण शाळेतलं कमी आहे पण अनुभवाचं शिक्षण जास्त आहे तुमचं. अनुभव. 3रीला जेव्हा तांबडे साहेब जेव्हा शाळा सुटली, शेतीमध्ये अगदी फुल टाइम तुम्ही सुरुवात केली कामाला, तर साधारणतः किती वर्ष गेले शेतीमध्ये? माझी शेती वयाच्या 8व्या वर्षापासून ते 22व्या वर्षापर्यंत बरं शेतीत काम केलं. 14 वर्ष तुम्ही रानात काम केले. 14 वर्ष शेतात पाळी असेल, पेरणी असेल, जनावर राखणे, शेण काढणे, 14 वर्ष तांबडे साहेब तुम्ही काळ्या आईची सेवा केली, नाही का? अगदी मनोभावे सेवा केली. काळ्या आईची सेवा केली आणि आईची पण सेवा केली, नाही का? मला असं वाटतं की जी माणसं माता आणि गोमाता यांची सेवा करतात त्यांना काही कमी पडत नाही. आणि वयाच्या 8व्या वर्षी तुम्ही हे सगळं सुरू केलं होतं, माती आणि गोमाता, नाही का? एक विचार असं वाटतं की आज तुम्ही उद्योजक आहात, एक नाव आहे, पण त्या काळातले रानावनातले दिवस कसे होते नेमके ते सांगा. म्हणजे काही प्रसंग असतील ना असे की कधी पाऊस असा असायचा, कधी पाऊस नसायचा, कधी माल आला तर भाव नसायचा, काय नेमका ती स्टोरी होती? ऊन वारा पाऊस ऋतू बदलते तसे माणसं बदलते. त्याच्यामुळं मी उत्पन्न काढायचो. 2 भाव शिक्षण होते. 12 महिन्याला हिशोब करायला गेलं तर पाठीमागे काही राहत नसायचं. वर्षभर राबायचं. पाठीमागे शिक्षणामुळे पैसे मला वाटायचे की वर्षाला 50,000 मागे पडते, ह्याच्यातून आपण काहीतरी करू. मग हे पैसे शिक्षणात जायचे पूर्ण, पाठीमागे काही नाही. हे 10 वर्ष चालले. 10 वर्ष मी अपेक्षेने राहायचे या वर्षात इतके पैसे मागे पडते, तितके मागे पडते. पण हे 2 भावाचा खर्च आणि आईचा आजाराचा खर्च मागे पडतच. आणि वडील याला एजंट पुन्हा चालू झाले. अच्छा. म्हणजे वडील कष्ट करायचे पण ह्या 2 भावाच्या खर्चामुळे पाठीमागे. तुम्ही आता एक उल्लेख केला की आईचा आजार पण होतं. काय नेमका आजार पण होतं, काय तुम्ही केलेली सेवा सांगा. आजार म्हणजे ऍसिडिटी असायची, परत शुगर. अच्छा. ह्या आजारांमुळे. आणि ह्या 2 भाऊ त्या शिक्षणाचं ह्यांना काळजी असायची वडिलांना, ही शिकते ही मोठी होते. आणि सगळ्यात जास्त काळजी त्यांच्या शिक्षणानं त्यांचं समाधान होतं, पण मला शिक्षण नाही म्हणून माझी काळजी असायची. बरं. म्हणजे आई वडिलांसाठी लेकरं सगळे सारखे असते. अगदी तुम्ही लहान वयामध्येच शेतीला सुरुवात केली. ऊन वारा पाऊस ऋतू आले, ऋतू बदलले, माणसं आले, नाही का? अनेक प्रकारचे अनुभव घेतले. खरं तर वयाच्या 8व्या वर्षापासून ते 22 पर्यंत शेती केली. एक विचार असं वाटतं की शेतीमध्ये बरेच लोक म्हणतात की परवडतं, कोणी म्हणतं परवडत नाही. दोन्ही प्रकारचे उत्तर आम्हाला ऐकायला मिळतात. तुमचं उत्तर काय नेमकं? परवडतं शेती. परवडते नाही असं. अच्छा. बरं. शेतीत 100% बऱ्याच वेळेला काय असतं की आपण पुढे जातो पण कधी कधी वाटते गडे आपलं गाव बरं, नाही का? तर तुम्हाला गाव जवळच आहे खरं तर, नांदुरबाड पासून डोंगरेवाडी, नाही का? तर काय आज म्हणजे गावामध्ये जेव्हा जाता, आता उद्योगामुळे एवढा काही वेळ मिळत नसेल,
पण ज्या ज्या वेळेला जाता त्यावेळेला ते दिवस निश्चित तुम्हाला आठवत असतील नाही का, की ज्या रानात आपण काम केले नाही का, काबाड कष्ट केले. तर विचार असं वाटतं की वडील LIC एजंट म्हणून काम करायचे, आई नेहमी आजारी असायच्या, आईचा पण हातभार लागायचा. मग हे जे तुमचं जे मॅनेजमेंट होतं वर्षभर सालाचं, ते कसं होतं नेमकं? म्हणजे काय काय कुठली कुठली पिकं घ्यायचं, माणसं? ऊस, बर, मिरची वाळवून आम्ही जास्त करायचो त्यावेळेस. त्यावेळेस मला 16 गुंठ्यात जो 70,000 रुपयाची मिरची जाते. ही काळे 88चा. बर. आणि मग म्हणजे तुम्ही शेती अगदी मन लावून करत होतात नाही? मन लावून. कधी असं वाटलं नाही का की आपण हे सोडून द्यावं? मग का असं वाटलं बरं नेमकं की अरे हे आपण सोडलं पाहिजे, आपण कुठे पुढे गेलं पाहिजे असं? नाही, शेतीत ह्या खर्चामुळे काही मागे पडा. अच्छा, म्हणजे वर्षभर. आणि माझं मी जीवन बघितलं, पुन्हा पुढचं लाईफ बघितलं की बाबा आता शेतीत काम करून तर ह्या दोघांमुळे काही पाठीमागे पडा. अच्छा. वडिलाला तर सगळं, वडिलाचा इन्कम आणि खर्च ताळमेळ बसून काहीच राहत नसतं. शिक्षणाचा खर्च भावायचा. तुमचं शिक्षण बघितलं अगदी अल्प आहे, तिसरी पण तुम्ही पूर्ण केलं नीटशी. असं म्हणतात की जो अडाणी माणूस आहे, जो शाळेत गेला नाही, तो जास्त फार स्वप्न पाहत नाही. तुमच्या बाबतीत काय ठरलं असं की तुम्हाला स्वप्न पाहायचे वाटले? नाही, स्वप्न पाहिलं, कष्ट करून काय आपण का बनत नाहीत. अच्छा, बर. हे तर पण कष्टच होतं. कष्ट केल्याच्या नंतर आणि प्रामाणिक आई वडिलांची सेवा केली आणि कष्ट केलं तर कमी कुठंच पडत नाही. जी माणसं शिकलेली नाहीये ते एकतर मग शेतामध्ये काम करतात, वेठबिगारीची कामं करतात किंवा मग सालगडी असतात, अशी कामं करतात आणि कष्ट करतात ते. आणि त्यांना म्हटलं काय ते नवीन कर, तर ते उत्तर असतं की आम्ही काय अडाणी माणसं आहेत, आम्हाला कोण विचारते नाही का. पण तुम्ही मात्र जिद्द सोडली नाही. जिद्द सोडली. तुम्ही एक आता उल्लेख केला की आई वडिलांची सेवा केली आणि काळ्या आईची पण सेवा केली. आम्हाला तेच ऐकायचं की तुम्ही केलेली सेवा काय नेमकी? नाही, मुलाच्या माध्यमातून हा म्हणजे प्रसंग आलाय का? आई वडिलाची सेवा म्हणजे त्यांना समाधान कसं लागेल आणि आई वडिलाला माझी काळजी होती, जो शिकलेला नाही, ह्याचं कसं व्हायचं. आणि माझ्या पण मनात होतं मला लाईन कशी भेटायची कुठली बाईची. मग हे करत करत असताना वडिलाचं माझंच एकूच माझ्यासाठी काय करता, त्यांनाही प्रश्न होता ह्याला काय करावं. हे करीत करीत मग आमच्या दोघांची कधी नाराजी वडिलांची माझी व्हायची. बर. एक विचार असं वाटतं की आई आणि वडील आता दोघं तर आहेत आता? नाही, दोघे नाही. तर मागे जेव्हा भूतकाळात आणखी जेव्हा जेव्हा एकटे असतात, डोकावून बघतात, ते दिवस आठवतात शेतीमधले नाही का, तर आई आणि वडील की ज्याने तुम्हाला खंबीरपणे साथ दिली होती, ज्यांना तुमची प्रचंड काळजी होती, आज दोघांना काय वाटतं नेमकं? नाही, समाधान नाही आज हे बघायला. नाही. बरं. आता हे बघणं म्हणजे समाधान, पण हितवर घडलंय त्यांचे आशीर्वादच. आई आणि वडील यांच्यापैकी जास्त श्रद्धा तुमची कोणावर होती? वडिलांवर होती का आईवर होती? दोघांवर होती, सारखी होती. त्यांनी माझ्यासाठी काही केलं नाही असं, त्यांनी जन्म दिला, आशीर्वाद दिले. नुसतं देणंच हे नाही, आशीर्वाद म्हणजे महत्वाचे असतात आई वडिलांचे. आई वडिलांनी बरंच काही दिलं तुम्हाला, म्हणजे चांगले संस्कार दिले नाही का, प्रामाणिकपणा दिला, अनेक गोष्टी दिल्या आणि दुआ पण दिली. तर विचार असं वाटतं की असं केव्हा असं वाटलं तुमच्या मनामध्ये कितव्या वर्ष की अरे आपण शेती तर बास झाली भाऊ, आता किती काही पडत नाही आपल्याला नाही का, कारण कितीही काम करा, कष्ट करा, शेवटी बेरी शून्य यायली जिथं. फार तर फार अगदी खाण्यापिण्याच्या अगदी भागत असेल. तर कधी असं तुम्हाला क्लिअर झालं की काय करा, म्हणजे आपण उद्योग केला पाहिजे? नाही, झालं क्लिअर. 10 वर्ष झालं काम करतो आपण. अच्छा. शेतीत. आणि आपलं महाग का पडाना. माझी इच्छा काय, महाग पडून आपण काहीतरी दुकान चालू करू. पण दोन्ही भावाच्या खर्चामुळे शिक्षणाच्या महाग पडत नसतं. मग मी विचार केला तिथं की तू इथं 10 वर्ष राहिलास, तू काही करू शकत नाहीस. घरचे जे पैसे काही पडत असतात ते धंद्यात तुला भेटू शकत नाहीत. म्हणजे तुम्ही स्वतः विचार केला? स्वतः मनात विचार केला. बरं, ठीक आहे. की बऱ्याच वेळा काय असतं की आपल्या मनात विचार येतो की मला वाटतं की मी फार मोठा गुत्तेदार व्हावं, कधी कधी वाटतं की मी राजकारणी व्हावं, कधी कधी वाटतं की मी मोठा उद्योग करा. पण करायचं कसा नेमका? कारण उद्योगासाठी ज्ञान लागतं, पैसा लागतो आणि तसं मार्केट पण लागतं. मग तुमच्यासमोर काय नेमके प्रश्न होते? नाही, माझ्यासमोर प्रश्न, धंदा तर करायचा आहे, कुठला ना कुठला काहीतरी करायचं होतं, काहीतरी करायचं हे डोक्यात होतं. पण आर्थिक परिस्थिती सपोर्ट भेटत नाही. काहीतरी करायचं डोक्यात होतं, पण काय करायचं माहित नव्हतं. फक्त काहीतरी करायचं. मुंबईला जाईल, पुण्याला जाईल, तिथे 2 पैसे कमी, जसं लाईन लागन, जसं सुचून तसं काम करायचं. म्हणजे तुम्ही असाच एक प्रसंग, तुम्ही ईर्ष्याला पेटला होता. जिद्दीला पेटलो होतो.
कारण आर्थिक परिस्थितीमुळे जी चुलती पाहुणे रावळे जी असते ती आर्थिक परिस्थिती काही मागते म्हणून चहा प्यायला पाहुणे घरी येत नव्हते. असं म्हणतात तांबडे साहेब की सभी पूछेंगे आपको आप कैसे है जब तक आपके पास पैसे है, पैसा खत्म पूछना खत्म. आणि ही प्रॅक्टिकल झालेलं होतं. अच्छा बर. पाहुणे रावळे समाजाचा दृष्टिकोन ह्यांचं काही खरं नाही. आणि जितक्या अडचणी होत्या त्या अडचणीत वडिलाला मी 7.5 एकर जमीन विकायला होती. दुसऱ्याची व्याजाने आपल्याला पैसे काढायचे नाही, ती जमीन विका आणि हे भागवत सगळं. मग ते करीत करीत 7.5 एकर जमीन विकली. 15 एकर मधली. हो. असं म्हणतात की मध असेल तर माशा आहे. तुमचं नाव मधुकर आणि मधुकरच्या लक्षात आलं की आपल्याकडे मध नाही त्यामुळे माशा पण नाही, म्हणजे माणसं कुणी आपलं विचारत नाही, लोक आपल्यापासून दूर चालले होतं. आणि साहजिक आहे कारण जर आपल्या खिशामध्ये काय असेल तर जग आपल्याला जवळ करतं नाही का. मग तुम्ही ठरवलं असेल की आता ठीक आहे 15 एकर मध्ये 7.5 एकर जमीन गेली नाही का, आणि मग आता उरली 7.5 एकर, त्याच्यामध्ये बरोबर तुम्ही 3 भावंड असतात. 3 भावंड. मग काय असा प्रसंग घडला की या ठिकाणी की तुम्हाला वाटलं की आता काहीतरी बनलं पाहिजे, आपण गरुड बनलं पाहिजे आता. येस. नाही, मी सुरुवातीपासूनच तगमग होती. बर. आपलं घर चांगलं झालं पाहिजे. लहान भाऊ आहे ती डॉक्टर, स्वप्न पाहिलेली. त्यावेळेस त्याचा नंबर मेडिकलला लागला नाही, BDSला ऍडमिशन घेतलं. त्यांनी एवढं सिरियस घेतलं की MBBS त्याचं सायकोलॉजी इफेक्ट झाला बारक्या भावाचा. मोठ्या भावाचं D.Ed झालं, 2 वर्ष लेट झालं सर्व्हिस भेटाय. तर मोठ्या भावानं काही व्यवस्थित सगळं घेतलं नाही, कामावर लक्ष नाही, कुठलं म्हणजे प्रपंचिक लक्ष देत नाही. ह्याच्यामुळे घरात बराच त्रास झाला वडिलाला, आई. मग तो वडिलाला ह्यांच्यामुळे त्रास भावामुळे होतोय हे मला जमत नसतं. म्हणजे आई वडिलांना झालेला त्रास तुम्हाला पण त्रास झाला नव्हते. त्यांना त्रास झाला म्हणून तुम्हाला त्रास झाला ना. कारण असं असतं की ज्या वेळेला आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम असतं त्या व्यक्तीला त्रास होत असेल तो त्रास अधिक आपल्याला होतो असं. आणि आपल्यापासून पहिली तर काळजी घ्यायला पाहिजे की आपल्या बोलण्यामुळं आपल्यापासून जो त्रास दुसऱ्याला देतो माणूस स्वतः, तो आयुष्यात माणसं कधीच सक्सेस नव्हते. ज्या वेळेस आपल्यापासून एखाद्याला त्रास झाला त्याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे, आपलं चुकलंय तर तो माणूस समजायचा आणि ती माणूस यशस्वी होतो. कधी असं म्हणतात की ज्या अंगी उगीच मोठे पण त्या अंगी यातना फार कठीण असतात नाही का. तुमची भावना, श्रद्धा, प्रेम आई वडिलांवर होतं. मला असं वाटतं की तुम्ही पहिल्यापासून त्याग केला नाही का, द्यायची वृत्ती होती नाही का लोकांना. अगदी मग ते शेजारी असतील, भावकी असेल, भावा असेल, देत राहिलात तुम्ही. आणि देव सुद्धा हे पाहत राहतो खरं तर की हा कुठपर्यंत देऊ शकतो नाही का. शेवटी तुमची देवाने जमीन मग घेतली खरं तर. आणि मग ज्या वेळेला द्यायची वेळ येते त्यावेळेला तो भरभरून देतो नाही का. कारण आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2 डोळे, अशी एक मन आहे. तर मग उद्योगाला नांदूरघाट हे गाव तुम्ही निवडलं आणि कोणी सांगितलं मग ही अशी एजन्सी किंवा असं आपलं टाकायचं बोल? त्याचं कारण एक झालं 95ला हे घरातलं म्हणजे माझं काही नाही. जर मी इथं राहिलो तर ऊस तोडल्याशिवाय पर्याय नाही हे माझ्या लक्षात आलं. मग वडिलाचं LIC चालू होते, पाहुण्याचे LIC होते, ते मुंबईला राहत होते. वडिलाच्या मामाच्या मुलाच्या तिथं 2 गाड्या होत्या डंपर. मग वडील मी नाराज दिसलो ते म्हणले 4 दिवस मुंबईला येईन फिरून. मला पाठवलं, तुझा म्हणजे मुंबईला, ते हप्ते वडील तुमच्यावर प्रचंड प्रेम करायचे बरं का. हो. आज नाही येत ते, पण आज ही यशोगाथा ते जर पाहत असतील तर त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद असेल. तर वडील म्हटले जा मुंबई जा. LICचे पैसे घेऊन ये. त्याला वाटलं 4 दिवस फिरून यायला फ्रेश होईल जरा. ही इथं सारखाच फुगलेला आहे आणि मी फुगलेलं का असायचं, इथं काहीच दिसाना, पाठीमागे काही राहीना प्रपंचात. मग माझं काय होणार आहे, मला माझी काळजी पडली. तुमचा भविष्यकाळ सतावत होता खरं तर की काय करायचं नेमकं, काय करायचं. मग हे करीत असताना गावातला मुलगा ड्रायव्हर होता, त्याची ट्रक आलती, त्या ट्रकमध्ये वडिलांना मुंबईला पाठवलं. 4 दिवस जाऊन हप्ते बिन फिरून बरं वाटतं जरा. बरे वाटतं. आणि त्या काळामध्ये जरा मुंबईचं वेगळे अट्रॅक्शन. 95ला माझ्याकडं एक इथं शर्ट फाटला होता, नव्हती. आणि तशा काळात पाहुण्याकडे गेलो. माझ्या डोक्यात मला राहायचंय तिथं मनात होतं फक्त गाडी शिकायची नाही तर मुंबईत जायची. गेलो तिथं पाहुण्याच्या घरी 2 दिवस राहिलो.
मग पाहुणे म्हणले यायचं फिरायला गाड्या चालतो. म्हणलं काय हरकत नाही येतो. मग राहायचंय तर खरं मी कसं म्हणून मला गाडी शिकायला राहायची. मुंबईला राहायचं म्हणलं जड वाटतं. 2 दिवस राहिले की पाहुणा केव्हा जातोय परत. मग मनात विचार आला आपल्याला तर राहायचंय म्हणतात येईना. मग दिवसभर त्या गाडीत डंपरमध्ये पुढे बसून किन्नर असंच राहील. आणि 6 वाजता सुट्टी झाली की म्हणजे एक सांगतो राहायचं कसं मी कारण काढलं मनामध्ये कारण का काढलं. 2 गाड्या उभ्या राहिल्या. फडका घेतला की दोन्ही गाड्या पुसून काढल्या. म्हणजे ते पाहुणे होते ते त्यांच्या लक्षात बसलं पूर्ण काम पाहिजे खरं काम पाहिजे. मग गाड्या हे पुसल्या की मग संध्याकाळी चेंबूरला घरी गेलो. मग त्या पाहुणे संध्याकाळी बोलणं झालं असं गाड्या पुसल्यात काही. आणि त्यांना बरं वाटलं. त्यांच्याकडे मी माणसं नव्हती. तर काम करणार असल्यावर कोणाला माणसाची गरजच होती. सकाळी मला म्हणले फुलचंद तू राहतो का इथंच गाडीवर. त्या गाड्या पुसल्यामुळं त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला माणसाची गरज आहे हे काम करू शकत. मग माझ्या मनात म्हणलं मला बी गाडी शिकायची पण मी तुम्हाला कसं म्हणून हे तर म्हणजे तुमच्या मनातला भाव त्याने ओळखला. मग हे करीत मग तिथेच राहिलो. मग 10-12 दिवस मी आलो नाही वडिलाच्या फोन. मग म्हणलं मला गाडी शिकायला राहायचंय. पण त्यांचं LICचा धंदा करून शेतीचं काम करणं त्यांना त्रास व्हायला लागला. तो त्रास सुद्धा मला सहन होत नव्हता. आता दादा काय काय करतील वडिलांना म्हणजे दादा ओढ दादांची होती नाही का. तर दादाला त्रास होईल. पण मनात म्हणलं झाला तर तिथे गेलो तर काही घडण होणार नाही. बाहेर पडल्यावर तरी काहीतरी आपलं पैसे 10-12 दिवसांनी सांगितलं मी ट्रक शिकतोय. मग 2 महिने तिथंच राहिलो मुंबईतच. सुरुवातीला. मग 2 महिने राहिले की मला लय दिवस वाटलं मुंबईला लय दिवस राहिले. एवढा काळ नाही. दादापासून आईपासून फार लांब तुम्ही कधी राहिले नव्हतात तुम्ही. आणि ती पहिलीच वेळ होती. मग ट्रक शिकलाच तिथं. ट्रक शिकलाच तिथं. ट्रक शिकायला. अच्छा बरं. मग एक तर पाऊल असं पडलं की ट्रक ड्रायव्हर. हो. मग हातामध्ये स्टेअरिंग आलेली होती. मग ही ट्रकची स्टेअरिंग फिरवत असताना अचानकपणे ही उद्योगाची स्टेअरिंग कशी पकडली. तेच सांगतो. ट्रक का पकडली तर आर्थिक भांडवल स्वतःच तयार 4 पैसे उभारले पाहिजे. मग त्यातून पगार काय भेटेल काय नाही. मग त्यावेळेस मला त्यांनी 1500 रुपये महिना दिला. मी 3 महिन्यात तिथंच खाडीमध्ये चालवायला लागलो. त्यांना बरं वाटलं. मी 2 महिने गावाकडे आलो. वडिलाला आनंद झाला. अरे मला इथं लई त्रास होतोय. म्हणलं दादा त्रास होतोय तुम्हाला पण मला काय पाठीमागे राहत नाही. मग 3 वर्ष मुंबईत काढले मी. 3 वर्षात मी सगळे मिळून हिकडली एंट्र्या काही माती विकणं डंपरच्या 1.5 लाख रुपये कमवले. मग ते घरी दिले नाही. मग एक वेळेस 1.5 लाख कमवायला किती वेळ गेला तुमचा. 3 वर्ष गेले. म्हणजे 3 वर्ष तुम्ही सतत प्रयत्न केले. सतत मेहनत घेतली नाही का. मला असं वाटतं तुम्ही जीवाला पण खाल्लं नसेल. नाही जीवाला चहा पेत नसते. येस करेक्ट. भूक लागली तर वडापाव खायचं. आणि ते करीत करीत मग घरचे वडील आले. त्यांनी काही जमीन घेतली होती. त्याच्यात काही पैसे घेतले 20,000. त्याच्यातून पुन्हा बोर घेतलं येऊन ते बी पैसे त्याच्यात टाकले. आणि शेवट 3 वर्षांनी माझ्याजवळ मुद्दल 65,000 रुपये राहिले. 65. 65,000 दुकान काय करायचं. गावाकडं दुकान तर करायचं. आणि वडिलाचं नाव गाव चांगलं असल्यामुळं ते म्हणत किराणा दुकान टाक. मी म्हणलं किराणा दुकानात काय होणार. मला किराणा दुकान टाकायचं नाही. म्हणजे दादांची इच्छा होती गावाचं आपलं किराणा दुकान. किराणा दुकानात नाही. हे किराणा घरीच उडून जायचं. आणि मार्जिन किती असते. टर्नओव्हर कमी असतो. मग ते हिशोब करीत व्यापारी आणि दादांचे काही व्यापाऱ्याचे संबंध असल्यामुळे त्यांनी सुचविले. वाशीचे एंदे म्हणून होते की ह्याला फर्निचरचं दुकान टाकून द्या. ते कुठंही माहीत नव्हतं. म्हणजे कुठं टाकायचे. नाही नांदूरलाच टाकायचं. नांदूर डोंगरेवाडी 3 किलोमीटर असल्यामुळे जवळ मार्केट आम्हाला हेच झालं नाही. नांदूर घाट. मग मला थोडं फर्निचरचं दुकान म्हणल्यावर बरं वाटलं. ठीक आहे. मग एक दिवस संध्याकाळी आमचं फायनल झालं. मग उल्हासनगरचं मार्केट बघून आलो. पुण्याचं मार्केट बघितलं. मग वडिलांचे संबंध चांगले होते. ती एक जणांना जागा दिली नांदूर घाटला. किरायानं जागा केली. जागा करताना बी अडचणी. कुणी देत नसत. कुणी नवीन आहे. कुणी ताबा करीन. अशा अनेक अडचणी असतात. पण वडिलाचं नाव चांगलं असल्यामुळं थोडं सोपं गेलं जागा मिळाली. मग ती जागा केली. 8 बाय 20चीच होती. पुण्याला गेलो.
पुण्याला 65 मधून 40,000 रुपयाची कपाट, खुर्च्या, कुकर, फर्निचरचं दुकान माल भरला पुण्याला. म्हणजे 1 महिन्यात निर्णय घेतला. किराणा दुकान बाजूला सर्व. आणि मग फर्निचर दुकान सुरू केलं नांदगावला. ते व्यापाऱ्याने सुचविलं. ते वर्ष कोणतं होतं? 98. 98ला तुम्ही खऱ्या अर्थानं उद्योगाचा श्रीगणेशा केला नाही का? त्यावेळेला तुमचे दादा पण होते. दादांची पुण्य, दादांचे आशीर्वाद करत आणि उद्योगाला सुरुवात केली. तर आज या उद्योगामध्ये येऊन तब्बल 26 वर्ष. फार मोठं तब्बल करत आहे. तर या 26 वर्षामध्ये तुम्ही जे नाव कमवलं आहे, जे यश कमवलं आहे, जो प्रवास आहे तो आम्हाला ऐकायचा आहे. ते सांगा. फर्निचरचं दुकान चालू केल्याच्या नंतर माझ्या मनात जिद्द होती की शेतीला लागणार बांगडी पाईप असेल, मोटर असेल, आपल्याला ही विकायची. शेतात ज्यावेळेस मोटरा होत्या, एल्बो आहे, पाईप आहे, माझी इच्छा त्या धंद्याची होती, मशिनरीची. मग फर्निचरचं 2 वर्ष दुकान चालवलं. मग फर्निचरचं विकितच मला मार्केट कुठलंच माहीत नव्हतं. मग त्यावेळेस नगरचं मार्केट मोटरचं होतं. एक गिरायक आलं की बाबा आम्हाला मोटर घ्यायची. मी तर विकत बी नव्हतो. आणि ते बाजूच्या दुकानला घेऊन आलं, तिथं विसार दिलता. मी म्हणलं मी देतो त्यांच्यापेक्षा 500 रुपये मोटर कमी. मला आवडच मोटर धंद्याची होती. म्हणजे तुमचं दुकान ते नव्हतंच खरं तर, फर्निचरच होतं. फर्निचरचं होतं. तुम्हाला काय माहिती नव्हतं. माहित नव्हतं. पण तरी डेअरिंग केली तुम्ही. म्हणजे त्या काळात मोनोब्लॉक अच्छा 5,500 रुपयाला पीस होता. अच्छा. मग ते आमचे डोंगरेवाडीचे पांडुरंग करून म्हणून होते. ते म्हणले अरे फुलचंद तिथे माझ्यापेक्षा चहा तरी मोटर घेतली म्हणले बाजूला. म्हणलं मी दिली असती की. तू विकत बी नाहीस म्हणले, काहीच नाही, देतो म्हणून. पण त्यांचा विश्वास आमच्या वडिलांवर असल्यामुळं तू केवढे द्या म्हणले 500 रुपये दुसऱ्यापेक्षा कमी द्या. आणि मोटरची खरेदी किती हे बी माहीत नव्हतं मला. पण एक हिंमत, आपल्याला करायचंय काहीतरी, आणि सुरुवातीला करण्यासाठी हिंमत पण कामाला येते. ते म्हणलं काय हरकत नाही, मी त्यांच्याकडून पैसे परत तुला देतो. सुरुवात धंद्याला जे मशिनरी त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला. आणि 2 वर्षानंतर तुम्ही परत थोडा टर्न घेतला. फर्निचरचा व्यवसाय करत करत तुम्ही या उद्योगाकडे वळला तुम्ही. त्यावेळेला हे सगळं पाहायला दादा होते का? होते. दादा होते. आणि सुरुवातीला फर्निचरचं करताना त्याच्याबरोबर बी बियाणं खत पण केलेले. अच्छा बरं. पाहुण्याचं दुकान होतं, त्यांनी पाठवायचं. पण मला ह्याच्यात भेटू नाही भेटू. दुकान चालू राहतंय, माणसाचा फ्लो चालू राहतो. हे सुरुवातीला तुम्ही तांबडे साहेब म्हणजे हा विचार नाही केला नफा तोटा नाही करायचे आपल्या होते. तोटा एवढी लक्षात आहे. आपलं नाव आपण टिकून ठेवायचं, ते नाव जपायचे आपल्याला. म्हणजे कुणी असं म्हणलं नाही पाहिजे जास्त पैसे घेतले नाही का, ह्या हिशोबाने तुम्ही उद्योगाला सुरुवात केली. तर एक साधारणतः आज हा जो 26 वर्षाचा जो प्रवास आहे नाही का, तो प्रवास आलेले काय अनुभव सांगा. कशा प्रकारे तुम्ही प्रगती केली, नाव कसं कमवलं ते सांगा. नाव कमवलं, मशिनरीचं चालू केलं. त्यावेळेस ब्रँडेड आणि लोकल एवढं जाणवत नव्हतं. पण वडिलांना एकच सांगितलं होतं, धंदा चांगला कर, माल चांगला विक. मग माल चांगला म्हणजे कशाला म्हणायचं. मग काही हैदराबादचे पंप विकत होते, काही होतं. तर मी वेगाचे पंप विकले. दुसऱ्या दुकानाचे जरी किती 100 विकले, तर पहिल्या वर्षी माझे 20च पंप विकायचे. आणि त्या पंपाचे रिझल्ट बघून वर्षानुवर्ष कस्टमर वाढत चालले. हे शब्द वडिलाचा मी ऐकला, चांगलं सामान विक, त्याचे रिझल्ट पुन्हा भेट. आयुष्यभर सुरुवातीपासून अगदी वडील असेपर्यंत ज्या ज्या वेळेला काही अडचण वाटायची त्यावेळेला तुम्ही त्यांना त्यांच्याशी बोलायचात, प्रसंगी रुसूनही बसायचात नाही का. आणि तो रुसवा वडील काढायचे. वडिलांना काळजी होती, आईला काळजी होती. पण 2000 मध्ये दादांना देवा झाली, बरोबर. तर ज्या वेळेला आपल्या मागे असणारा देव, आपले वडील जेव्हा जातात त्यावेळेला निश्चितपणे फार मोठी पोकळी निर्माण झाली असते. काय तिथून म्हणजे तो जो प्रसंग आहे दादा जाण्याचा, एक तर जे वडील वारले ते अपघाती निधन होते. म्हणजे जे झालं तर भावकीत भांडणामुळे सोडवं गेल्यामुळे ह्यांच्यावर हल्ला झाला. तो जो आघात आहे आम्हाला तो सांगा. म्हणजे तो तुमच्यावर झालेला जो आघात आहे वडील जाण्याचा, दादा जाण्याचा, तर त्याच्यातून कसे बाहेर पडलात तुम्ही? आणि 6 महिने मी पण डिप्रेशन होतात. धंदा 6 महिने पुन्हा दुकान बंद ठेवलं. तेवढ्यात अतिक्रमण आलं.
अच्छा. ते दुकान बाजूला गेलं. म्हणजे दादा गेल्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. दादा असतानाच अतिक्रमण. अच्छा. म्हणजे आणि अतिक्रमण मध्ये दुकान बंद करायला आणि 8 दिवसात दादा वारायला. अच्छा. म्हणजे अनेक घटना घडल्या. बरं. मग त्यातनं जेव्हा सावरला बाहेर पडलात नाही का, कारण कधीतरी उभारलं पाहिजे. परत 6 महिने विचार केला. अच्छा. की आता बसायचंय कवर, तुला पुढचं बघायचंय. 2 भाऊ आहेत, ते बी एवढे पॉवरफुल. वागाना मेडिकल हे शिकवायचंय. पेटून कामाला लागलो. नव्याने उभारला. नव्याने पेटून केल्याशिवाय पर्याय नाही. मग कधी किती रात्र आहे, किती सकाळी उठून जातोय, काही पाहिलं नाही. काही लढत राहिला फक्त. माझं उठणं सकाळी 7:30ला दुकान उघडायचं आणि 7:30च्या आधी उधारीला 2 गावं करून उघडायचं आणि गिराईक करायचं. त्या मोटरा बसवायला जायचं दिवसभर, संध्याकाळी यायचं. सोनी एजन्सी हे फार मोठं दुकान आहे तुमच्या इथलं. अगदी शहरामध्ये जसे दुकान असतात ना तसं आहे तुमचं हे नाही का. काय काय आज तुमच्याकडे उपलब्ध आहे नेमकं? सबमर्शिबल मोटर आहे, ओपन वेल आहे, पीव्हीसी पाईप आहे, स्प्रिंकलर आहे, टोटल रेंज. आणि तुमच्याकडे येणारा जो ग्राहक आहे तो फक्त नांदूर घाट का अगदी आसपासच्या खेड्यात नाही? नाही, बरंच येतो. परळीकडून येतो, सिरसाळ आहे, मुरुड, लातूर पर्यंत जाते. म्हणजे तुमच्या नावाला फक्त ग्रामीण आहे फक्त हे नाव ग्रामीण. अच्छा. नाही, येणारा ग्राहक हा फार दुरून येतो नाही. बरं. मग इतक्या दुरून जेव्हा ग्राहक येतो तेव्हा अगदी एक कारण असतं नाही का, 4 पैसे कमी, थोडेसे स्वस्त, चांगल्या क्वालिटीचं नाही का. तर तुमच्या बाबतीमध्ये काय घडतं नेमकं? मी इतक्या लांबून जेव्हा ग्राहक येतो तेव्हा तो काय पाहतो? एक तो पहिली गोष्ट सर्व्हिस. सर्व्हिस आपण चांगली देतो, ती पहिल्यापासून दिली तुम्ही खरं. दुसरी गोष्ट 2 पैसे सगळंच गिराईक स्वस्त आहे म्हणून येत नाही, काही क्वालिटी म्हणून घेतं आणि काही स्वस्त आहे म्हणून घेतं. तर सरासरी विचार करताना गिराईकाची मानसिकता बघून, ह्यांच्या खिशाचा विचार करून ह्यांना कुठलं पाहिजे हे करीत असताना गिरायकाची बी काळजी घेतली आणि हे करीत राहिल्यामुळं नाव झालं. त्याच्यातून नाव होणं म्हणजे 2 पैसे आपल्याला भेटतात. आज जेव्हा हे नाव झालेलं आहे, हे सहज झालेलं नाही. तुम्ही आताच उल्लेख केला की काबाडमध्ये रात्रंदिवस वेळ पाहिला नाही, पळत राहिलात नाही. पण या ठिकाणी हे पळत असताना ज्या लोकांची तुम्हाला साथ लाभली, ज्यांनी तुम्हाला सपोर्ट केला, ते कोण माणसं आहेत नेमकी? म्हणजे कोणी सपोर्ट केला या प्रवासामध्ये? सपोर्ट मेहनतच. असं हातभार सपोर्ट कोणी लावू शकत? तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, मी असं म्हणेन. आई वडील त्यांचे आशीर्वाद, त्यांचे फक्त आशीर्वाद जन्म दिला. पण आई वडिलांचे सुद्धा 10 रुपये धंद्यात घेतलेले नाही. नांदूर घाटमध्ये जेव्हा आलात, उद्योगाला सुरुवात केली, कधी असं वाटलं होतं का की आपल्याला इथं यश मिळेल का नाही? असं काहीच विचार केला नाही. काम करीत राहा. अच्छा. बरं. आणि आपल्याला वर्षाला पैसे किती भेटले हे पण बघितलं. आणि व्यापारी वरचे जे एजन्सी घेणं हे असते, त्यांना पैशासाठी फोन येऊन दिले नाहीत. नाव झालं की इथं पेमेंट टाइम मिळतो. त्याच्यामुळं माल आपण जर 10 लाखाचा मागितला, त्यांनी 20 लाखाची माल टाकला. या 26 वर्षाच्या प्रवासामध्ये ज्या अनेक घडामोडी घडल्या खरं नाही का, अनेक प्रसंग आले, खचलात, 6 महिने बाहेर नाही पडलात, दादांचं अगदी अकाली निधन झालं, त्याही प्रसंगातून बाहेर पडलात, परंतु घरचं वातावरण बघितलं आणि ठरवलं की आणखी आपलं किती दिवस बसायचं नाही का, आपल्याला उठायचं, लढायचं आणि लढत राहतात. खरं तर अगदी मला असं वाटतं की जसं चित्रपटात बघतो ना आपण, तशी तुमची स्टोरी खरं तर ही. अगदी कोणीही ज्याला वाटतंय की आपल्या आयुष्यात काही खरं नाही, त्याने एक वेळ तुम्हाला भेटलं पाहिजे खरं तर, असं मला वाटतंय. बरोबर. काय आहे नेमकं आता म्हणजे उद्योगाचं जे काही रहस्य असतं, जे काही मॅनेजमेंट असतं, ते तुमचं कसं राहिलं आतापर्यंत? नाही, मॅनेजमेंट म्हणजे अनुभव ज्या वेळेस येते त्यावेळेस धंदा वाढवित राहील. आणि सुरुवात अशी केली की कुठलीही अनुभव नव्हता, तेव्हा छोट्यातून चालू झालं आणि अनुभव येत असेल तसं. असं म्हणतात की कुठलाही मोठा उद्योग उभा करायचं म्हणलं की शिक्षण लागतं. तुमचं शिक्षण थोडं अल्पच आहे, मग तुम्हाला हे अल्प शिक्षण कधी आडवं आलं का? असं नाही, तसं जाणवतं ना. शिक्षणाचं शिक्षण पाहिजे. शिक्षण असलं तुम्हाला दुसऱ्याच्या पुढं हे लिहून दे, ते लिहून दे म्हणायची गरज पडते. हे गरज पडते. म्हणजे शिक्षण पाहिजे नाही का? शिक्षण पाहिजे. शिक्षणाबरोबर मेहनत आणि प्रामाणिकपणा, या 3 गोष्टीची जोड असलं तर कुठलं जाईल. ऑनेस्टी इज ऑलवेज बेस्ट पॉलिसी. कारण प्रामाणिकपणा, सच्चेपणा हा नेहमीच आपल्या कामाला येतो नाही का? पाहिले आपण की यांच्याकडे पाहिल्यानंतर एकच लक्षात येतं की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. काय काय केलं नाही
अगदी वयाच्या 8व्या वर्षापासून, की ज्या वयामध्ये खेळायचं असतं, विटीदांडू, सूरपारंब्या, लपणापाणी, शिवणापाणी, नाही का, अनेक मित्र गोळा करायचे असतात, अनेक गोष्टीसाठी आई वडिलांकडे हट्ट करायचा असतो, आई मला हे दे ते दे. परंतु माझ्यासमोर बसलेले सदग्रस्त यांनी कधीही हट्ट केला नाही. उलट आई वडिलांना मदत करत राहिले, काळ्या आईची सेवा केली. मगच उल्लेख केला मी की माता, माती आणि गोमाता यांची प्रामाणिकपणे सेवा केली. अगदी लढत राहिले पण कधीही खचले नाहीत. आणि असं म्हणतात की जी व्यक्ती लढते, जी व्यक्ती रडत नाही, जी लढते, त्या लढवय्या व्यक्तीबरोबर देव असतो. आई वडिलांची पुण्याही असते. कारण दादांना एक वाटत होतं की माझ्या फुलचंदचं चांगलं झालं पाहिजे. आणि मला असं वाटतं की दादांच्या आशीर्वादाने फुलचंदचं आयुष्य फुललं आता. आणि खरे आशीर्वाद, खरे आशीर्वाद आहेत. अगदी ही यशोगाथा पाहिल्यानंतर प्रेक्षकांना एक लक्षात आलं असेल की बाबांनो, कितीही मोठे व्हा आणि ज्यांना मोठं व्हायचं आहे त्यांनी आई वडिलांची सेवा करायची. आई वडिलांची जी माणसं सेवा करतात, आई वडिलांवर जी माणसं प्रेम करतात, की त्यांच्या आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही. फक्त हे समजलं पाहिजे आणि तेही वेळेवर समजलं पाहिजे. तरच मग खऱ्या अर्थानं जीवनाचा तुम्हाला अर्थ समजेल. ही आजची यशोगाथा प्रेक्षकांना आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.